नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी खडकी पुणे, तर या फॅक्टरी अंतर्गत जागा निघालेल्या आहेत, तर कुठले पद आहेत त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी अ युनिट ऑफ अ Munition India Limited, a Government of India Enterprise, Ministry of Defense, खडकी पुणे महाराष्ट्र यांचा 1 फेब्रुवारीला हे लेटर आलेलं होतं। तर फॉर एंगेजमेंट ऑफ इंजिनियर ग्रॅज्युएट्स डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठीचं हे ॲड आहे। तर यात जनरल मॅनेजर हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी खडकी पुणे यांच्या अंतर्गत इंजिनिअरिंग जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस टू बी एंगेज त्यांना या प्रोसेसमध्ये करायचं आहे। तर पहिलं आहे इंजिनियर ग्रॅज्युएट केमिकल अँड इलेक्ट्रिकल, तर टोटल नंबर ऑफ अप्रेंटिसेस टू बी कास्ट वाईज आहेत। अनरिझर्व 10, SC 3, ST 1 आणि OBC 6। डिप्लोमा टेक्निशियन केमिकल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अनरिझर्व 10, SC 3, ST 2 आणि OBC 5। जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट तर टोटल 26 आहेत, SC 7, ST 3, OBC 14। एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे तर डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी और डिग्री इन जनरल स्ट्रीम फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये असणं गरजेचं आहे। टेक्निशियन अप्रेंटिसशिप डिप्लोमा इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम अ बोर्ड ऑफ अ टेक्निकल एज्युकेशन ऑफ अ स्टेटमधनं असणं गरजेचं आहे। सिलेक्शन प्रोसिजर ही तुमची सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट। Selection will be based on the merit list prepared on a marks obtained in the final year examination, CGPA percentage of a engineering graduate and technician. Candidates meeting the eligibility criteria should forward their completely filled application by the post in the prescribed format with declaration that they meeting the eligibility criteria should forward their competently filled application by post in prescribed format with declaration that they will submit all desired documents at the time of a document verification. In case of a failure of a subject any of desired documents, her candidature will be rejected. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स इथे लक्षात घ्यायचे आहे। डिफरमेंट ऑफ अ डेट ऑफ अ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व्हेन नोटिफाईड विल नॉट बी परमिटेड कन्सिडर्ड। Candidates found clear in document verification will be called for the medical examination before joining after receipt of a satisfactory online police clearance and verification. Candidate found FIT and medical examination will be issued joining letter, apprenticeship training. तर रेट ऑफ अ स्टायपेंड असणार आहे 9,000 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि 8,000 डिप्लोमा टेक्निशियन यांच्यासाठी असणार आहे। रिझर्वेशन बाकी लास्ट डेट ऑफ सबमिशन तर 21 डेज डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपरमध्ये आल्यापासून हे असणार आहे। 21 किंवा 22 फेब्रुवारीपर्यंत हे फॉर्म फिल करायचा आहे। फॉर्मचा फॉर्मॅट इथे तुम्हाला दिलेला आहे। नेम इन कॅपिटल लेटर, डेट ऑफ बर्थ, कास्ट, प्रेझेंट ॲड्रेस, इथे फोटो तुमचा तुम्हाला चिपकवायचा आहे। डिग्री डिप्लोमा, पर्सेंटेज, स्ट्रीम, मंथ ऑफ इयर ऑफ पासिंग आणि कॉन्टॅक्ट नंबर, फोन, ईमेल ॲड्रेस, डिक्लेरेशन, सिग्नेचर देऊन तुम्हाला फिल करायचं आहे। डिक्लेरेशन ऑफ ॲफिडेविट टू बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट ड्युरिंग व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्सच्या वेळेस हे सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे। सो जे नुकतेच पासआउट झालेले विद्यार्थी आहेत आणि ज्यांना अप्रेंटिसशिप ही करायची आहे, ते पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। सो असेच अपडेटेड आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।